हे चुकीच्या पद्धतीनं बँक जयंत पाटलाच्या नेतृत्वामध्ये काम करते। तुम्हाला गरज काय? नोकर भरती IBPSच्या माध्यमातून घेतलेली असताना सुद्धा तुम्ही पैसे गोळा करताय लोकांच्याकडून। लोक सांगतात ना, आम्हाला सुद्धा फोन येत आहेत। आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही। हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये। 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण। हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ECG सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेबुलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ। आमचा पत्ता खरसुंडी भिवघाट रोड खरसुंडी। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। नोकर भरती पूर्णपणे बोगस आहे, बँकेत मोठा गोलमाल आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदार जयंत पाटलांवर जोरदार टीका। काय म्हणालीत आमदार गोपीचंद पडळकर, पाहूयात आपण। आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका करीत बँकेचे सगळंच उघड केलंय। परंतु 25 मेच्या नंतर जेवढे निर्णय बँक घेणार आहे ते बेकायदेशीर आहेत। म्हणजे विशाल पाटलांना दिलेलं कर्ज असेल किंवा अन्य काय, ते लोकांना कर्ज वाटप करतायत। नोकर भरतीचा निर्णय केला, नोकर भरतीचा निर्णय तुम्ही कधी केला? 25 मेच्या नंतर। तुम्ही दाखवताय कधी? 20 मेला। बरं, समजा 20 मेला तुमची बैठक झाली आणि त्यामध्ये नोकर भरती घेण्याचं ठरलं। 21 मेच्या पेपरमध्ये का छापून आलं नाही की बँकेनं 20 तारखेच्या मीटिंगमध्ये नोकर भरतीचा मोठा निर्णय घेतलेला आहे? हा गोलमाल आहे। हे चुकीच्या पद्धतीनं बँक जयंत पाटलाच्या नेतृत्वामध्ये काम करते। तुम्हाला गरज काय? कायदाच आहे की 10 वर्षात तुमचे 7-8 सदस्य यामध्ये राहू शकत नाहीत बँकेमध्ये, आणि मग तुम्ही बेकायदेशीर कर्ज वाटप करताय, बेकायदेशीर नोकर भरतीचा तुम्ही निर्णय करताय। नोकर भरती IBPSच्या माध्यमातून घेतलेली असताना सुद्धा तुम्ही पैसे गोळा करताय लोकांच्याकडून। लोक सांगतात ना, आम्हाला सुद्धा फोन येत आहेत, आमची पण नावं सांगतायत यांना जागा दिलेत म्हणून। मला काही लोकांचे फोन आले। IBPSच्या माध्यमातून तुम्ही भरती करताय, मग हे सगळं यांना फक्त भ्रष्टाचार करायचा आहे। यांना ह्या बँकेचा वापर फक्त राजकारणासाठी करायचा आहे।